नमस्कार. जसे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले की आपण आज व्हॉइस ऑफ कस्टमर व व्हॉइस ऑफ प्रोसेस हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया. व्हॉइस ऑफ कस्टमर म्हणजे कस्टमरने दिलेले स्पेसिफिकेशन ज्यामध्ये टार्गेट व्हॅल्यू आणि दिलेल्या टॉलरन्स हे समाविष्ट आहे. म्हणजे कस्टमरने दिलेल्या टॉलरन्समध्ये व्हेरिएशन असले पाहिजे. तसेच व्हॉइस ऑफ प्रोसेस म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंग करत असताना प्रोसेसमध्ये असलेले व्हेरिएशन. यामध्ये प्रोसेस मीन म्हणजे प्रोसेसमध्ये असणारे अव्हरेज आणि प्रोसेस विड्थ म्हणजे ॲक्च्युअल प्रोसेसमध्ये असणारे व्हेरिएशन, जे की कॉमन कॉज आणि स्पेशल कॉज यांच्यामुळे हे व्हेरिएशन येते. तर आपण असेही म्हणू शकतो, जर व्हॉइस ऑफ प्रोसेस आणि व्हॉइस ऑफ कस्टमर सारखेच असतील तर आपली प्रोसेस कॅपॅबिलिटी म्हणजे CP 1 असेल. प्रत्येक प्रोसेस काही ना काही इन्फॉर्मेशन जनरेट करत असते. ती इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट केली पाहिजे आणि त्यावर अनालिसिस केले गेले पाहिजे. 1. प्रोसेसमध्ये असलेले क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स आणि टार्गेट व्हॅल्यू या निश्चित केले गेल्या पाहिजेत. 2. प्रोसेससाठी असलेला डेटा माहिती गोळा केली पाहिजे. 3. प्रोसेस कॅरेक्टरिस्टिक्स व्हॅल्यू आणि प्रीडिफाईन्ड टार्गेट व्हॅल्यू यांच्याशी कंपेअर करणे. 4. आणि रिझल्टच्या आधारे ॲक्शन घेणे. तर हे प्रोसेसमध्ये असणारे व्हेरिएशन आपण मेजर करतो ते सिग्माने. जर प्रोसेसमध्ये आपण सर्वच्या सर्व डाटा मेजर करणार असेल त्यास आपण पॉप्युलेशन असे म्हणतो व स्टँडर्ड डिव्हिएशन ऑफ पॉप्युलेशन सिग्माने केले जाते. आणि जर आपण काही ठराविक सॅम्पल मेजर करणार असेल तर त्या स्टँडर्ड डिव्हिएशन स्मॉल एस ने दर्शवले जाते. दोन्ही फॉर्म्युलामध्ये फरक इतकाच आहे की पहिल्या फॉर्म्युलामध्ये डिवाइड बाय एन आहे व सॅम्पल डिव्हिएशन करण्यासाठी n-1 हे आहे. n म्हणजे नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. तर आपणास कळले असेल व्हॉइस ऑफ प्रोसेस आणि व्हॉइस ऑफ कस्टमर म्हणजे काय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सिक्स सिग्मा प्रोसेसमधला असणार व्हेरिएशन कसं कॅल्क्युलेट करायचे हे आपण पाहणार आहे. जर आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहत असाल व आपणास जर आपले नॉलेज वाढवायचे असेल व सर्व फाईल फॉर्मॅट चार्ट टेबल व व्हिडिओ यांची माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन बिझनेस डायरेक्शन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. धन्यवाद.